मी महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी मी 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यावेळेस आणीबाणीचे चटके जे मी वर्ष 25 होतो, मी अटकमध्ये नव्हतो त्या कालखंडामध्ये, तरी मला पूर्णपणे आणीबाणीची जाणीव त्या कालखंडातली आहे. संघाने कधी राजकारणामध्ये कोण्या पक्षात राहावं हे कधी सूचना केली नाही. भाजपमध्ये संघ असं जर गिरीश महाजन असतील म्हणत तर ते संघाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. परंतु मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला जे संघाने शिकवलं त्यामुळे संघाने काही भाजपमध्ये राहा असं विचार केला नाही. संघाने भारतीय जनता पार्टी असेल का काँग्रेस असेल कुठेही राहा, पण हिंदुत्वाचा विचार जपला पाहिजे ही शिकवण संघाने दिलेली आहे. भाऊ गिरीश महाजन म्हणतात की 1990 नंतर एकनाथराव खडसे भाजपमध्ये आले. गिरीश महाजनांचा जन्म झाला नव्हता. त्या कालखंडामधला इतिहास मला माहिती आहे. मी 1900ला भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. 1983ला मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं त्यावेळेस आळंदीला हजर होतो. 1983च्या 82च्याच कालखंडामध्ये तळजाईचं शिबिर झालं होतं पुण्यामध्ये, जे राष्ट्रीय संघाचे 35,000 स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. 3 दिवसाचं ते शिबिर होतं. त्या शिबिरामध्ये 3ही दिवस राष्ट्रीय संघाच्या शिबिराला मी उपस्थित होतो आणि त्यामुळे संघाशी माझा 83-82चा संबंध आहे. मी काही 90ला जन्माला आलेलो नव्हतो राजकारणामध्ये आणि त्यामुळे तेव्हापासून तर आज ताग आहे. ते कुणीही संघाचे सांगू शकतील की 1983ला मी तळजाईच्या संघाच्या शिबिरामध्ये होतो का नाही होतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीश भाऊ महाजन 1983ला अत्यंत बालवयात असल्यामुळे ते बालस्वयंसेवक असतील.